आता रिसेंटली बघितले की बाबा लोहगडावरती एका ठरलेलं लग्न, ती मुलगी त्या मुलाला त्या ठिकाणी फिरायला जातात, असं काहीतरी होतं, जुनं अफेअर बाहेर येतं, त्या मुलाला धक्का दिला जातो, अशा बातम्यांमध्ये मी ऐकले. खरं तर मुलांमध्ये खूप मोठं भीतीचं वातावरण तयार झालंय. काय म्हणून मुलीवर विश्वास ठेवायचा, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता आमच्यासारख्या वधूर सूचकांना यावर उत्तर देणं थोडंसं अवघड पडतं. तर मुलींच्या अपेक्षा असतात. मी तुम्हाला पहिला सांगितलं की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. आता समजा तिला एखादा मुलगा आवडलेला आहे, तर तुम्ही तिच्याकडून ती व्यवस्थित माहिती घेणं मुलाची. हां, खरोखर जर चांगला मुलगा असेल, तर तुम्ही तिचं लग्न लावून देणं गरजेचं आहे त्या मुलासोबत. जर तुम्ही तसं नाही केलं, जर तिच्यावर तुम्ही प्रेशराईज केलं, तर मग ह्या अशा घटना घडत जाणार आहेत. आजच्या काळात मुलांची लग्न उशिरा का होत आहेत? आता ह्याच्यामध्ये येतो अपेक्षा. अपेक्षा नेमक्या मुलींच्या जास्त असतात का त्यांच्या आई वडिलांची जास्त असतात? की नेमकं काय पाहिजे आपल्याला, आपण लग्न कशासाठी करतोय, हा मूळ मुद्दाच विसरला गेलेला आहे. सोशल मीडियामुळे थोडंसं काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत, की मुलगा आधीच तिथं कोर्ट मॅरेज वगैरे करतो पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, इकडं गावाकडे सांगत नाही. आणि ज्या वेळेला आई वडील गावाकडे एखादी छानपैकी मुलगी बघत असतात, तर तो आई वडिलांच्या दबावाखाली लग्न करतो आणि त्या मुलीला इथंच ठेवतो. आणि पुण्यामध्ये त्या दुसऱ्या मुलीबरोबर संसार त्याचा चालूच असतो, किंवा लिव्ह इन मध्ये ते असतातच मुलं. ग्रामीण भागात जी मुलं बाबा ज्यांना 10,000 रुपये पगार आहे, 15,000 पगार आहे, 25,000 पगार आहे, राहतात ग्रामीण म्हणजे स्वतःच्या घरात राहतात, गावी राहतात. आणि ह्या ठिकाणी व्यवसाय करणारा पण जो वर्ग आहे मुलांचा, आता प्रत्यक्षात जेव्हा आपण बघतो की हा सगळा जो ग्रामीण वर्ग आहे, मुली यांना जवळपास 90% नाकारतात. ह्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय आहे? तुझं शिक्षण काय, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय, तुला कसा जोडीदार तुला चांगल्या पद्धतीनं संसाराला तो सूट होऊ शकतो, याचा विचार मुली करत नाहीत. ते फक्त ईर्ष्या करतात. बाबा हिला असं मिळालंय ना, माझ्या मैत्रिणीला हे स्थळ मिळालंय, तिला क्लास 1 ऑफिसर मिळालाय, तर मी पण क्लास 1 ऑफिसरच शोधणार. अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे, अपेक्षित स्थळ नसल्यामुळे त्यांचं वय वाढत जाते. माझा प्रश्न असा आहे, ज्यांचं ज्या मुलीचं वय बाबा 32 झाले, 35 झाले, काही काही मुली तर 40-40 वयाचे मी बघितले त्या ठिकाणी, त्यांना मुलगी म्हणताच येणार नाही. पण खरंच इथनं पुढे त्यांची लग्न जुळतात का? मुलींमध्ये ही अडचण खूप जास्त आहे. नमस्कार, मी रोहित मोरे. पुन्हा एकदा तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत भाग्योदय वधूवर सूचकचे संस्थापक श्री सोमनाथ पटेल सर. सर नमस्ते, तुमचं सांगली पॉडकास्टमध्ये नमस्कार. स्वागत आहे. पहिलाच प्रश्न जो मला तुम्हाला विचारायचा आहे, आय थिंक हा आपला दुसरा का तिसरा पॉडकास्ट आहे, आणि आज आपण चर्चा करणार आहोत अपेक्षांचं ओझं जे मुलांवरती जे लादलं गेलंय किंवा जे मार्केटमध्ये चाललेलं आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आजच्या काळात मुलांची लग्न उशिरा का होत आहेत? रोहित सर, लग्न सध्या उशिरा जे होत आहेत, ते सर्वसाधारण 1995च्या मागचा जो वयोगट आहे, तिथं जर थोड्याशा जास्त अडचणी आहेत. 96 नंतरची जी मुलं आहेत, त्यांना फारसा तसा परिणाम सध्या तरी दिसत नाहीये. पूर्वीच्या तुलनेत आणि आजच्या तुलनेत लग्न जुळवणं हे किती अवघड झालेलं आहे. आता पूर्वी एक म्हण होती बघा, घर पाहावे बांधून लग्न पाहावे करून. तर आता तीच परिस्थिती पुन्हा आलेली आहे. फक्त ती पूर्वी मुलींसाठी म्हण म्हटली जायची, आता ती मुलांसाठी म्हटली जाते. कारण आता मुलांना इतका त्रास होतोय लग्न ठरवताना करताना, की म्हणजे प्रचंड मानसिक तणावाखाली आता मुलं पण आहेत आणि मुलांचे पालक पण आहेत. आणि त्या अनुषंगानं मुलींचे पालक थोडंसं कमी स्ट्रेसमध्ये आहेत, असं म्हटलं तर काय हरकत नाही. आता तुमच्या अनुभवानुसार त्या काळात आणि आजच्या काळात नेमकं काय बदल झालेला आहे? आता पूर्वीच्या काळी घरच्यांचा निर्णय हा महत्त्वाचा असायचा. म्हणजे वडिलांनी एकदा सांगितलं की बाबा हां, हे अमुक अमुक स्थळ आहे, मी पाहून आलोय आणि आपल्याला हे ठरवायचं आहे. तिथं कुठल्या एक्सक्युजेस नसायच्या किंवा कुठली तक्रार नसायची, कुठले प्रश्न नसायचे. परंतु आज जे आपलं बघतोय लग्न ठरवताना, आता मुली शिकलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं मत हे विचारात घ्यावं लागतं आणि घेतलं पाहिजे. फक्त निर्णय घेण्याचा जो विलंब आहे, किंवा ज्या पद्धतीने निर्णय घेतले पाहिजे त्या पद्धतीनं, किंवा थोडंसं आपण म्हणूया की मुलींचे पालक आणि मुली ह्या स्वतःच कन्फ्यूज आहेत, की नेमकं त्यांना काय पाहिजे हेच त्यांना माहिती नाही आहे. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बाबा अपेक्षा असते सर्व काही परफेक्ट. खरंच ही लोकांमध्ये अडथळा निर्माण करते काय?
तर हे बघा रोहित सर, हाताची बोट आपल्या काही सारखी नाही आहेत. बरं, दुसरी गोष्ट, जी मुलगी अपेक्षा ठेवते की बाबा हा मला ह्या पद्धतीनं पाहिजे, मी कुठल्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार, तर स्वतः त्यांनी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे, आपण किती परफेक्ट आहोत. हा, की बाबा मी या चाकोरीमध्ये आहे, मी दिसायला सुंदर आहे, माझं शिक्षण चांगलं आहे, माझं जॉब प्रोफेशन चांगलं आहे, माझं घरचं फॅमिली बॅकग्राऊंड पण त्या पद्धतीनं आहे, तर ती मुलगी म्हणू शकेल की बाबा हा किमान मला मिळतं जुळतं स्थळ असावं. परंतु आज थोडंसं काय झालंय की एकमेकांची ईर्ष्या असेल मैत्रिणींची, किंवा हे आता सोशल मीडिया असेल, तर याच्यामुळे थोडंसं मुली वेगळा विचार करतायत, किंवा थोडंसं मला परफेक्ट पाहिजे किंवा मला ज्यादा पाहिजे. परंतु त्यांनी हा विचार केला पाहिजे की बाबा आपण कसे आहोत. आता ह्याच्यामध्ये येतो अपेक्षा. अपेक्षा नेमक्या मुलींच्या जास्त असतात का त्यांच्या आई वडिलांच्या जास्त असतात? सर्वसाधारण अपेक्षा ह्या मुलामुलींच्याच जास्त आहेत. आता मुलीच्या आईच्या अपेक्षा आहेत असं लोकांचं म्हणणं होतं, माझंही मत होतं पूर्वी की मुलीच्या आईच्या अपेक्षा जास्त आहेत मुलीपेक्षा सुद्धा. तर आता थोडंसं ह्या ह्या 2 वर्षांमध्ये थोडंसं कोरोनानंतर ते थोडंसं चित्र पालटलंय. कोरोनाच्या आधी थोडंसं मुलीच्या आईच्या अपेक्षा जास्त होत्या की कसं स्थळ हवं. पण आता पोरी बऱ्यापैकी मॅच्युअर झालेल्या आहेत, शिकलेल्या आहेत, त्याच्यामुळं त्यांना जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. आणि आता आया उलट समजावून सांगतायत मुलींना की बाई हे स्थळ चांगलं आहे, हे ऍडजस्ट करूयात, ते स्थळ चांगलं आहे, ते ऍडजस्ट करूयात. पण आज ऍडजस्टमेंटचा जो विषय आहे तो मुलींच्याकडनं थोडासा मागे पडत चालला आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ही गोष्ट मी तुमच्याकडून पण ऐकली आहे की स्थळ बघितलं की नाकारतात. त्या नाकारण्यामागचं कारण काय असतं एक्झॅक्टली? आता इथं तेच मी तुम्हाला आता जे मगाशी सांगितलं की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, मुलींच्या आईच्या कमी झाल्या, वडिलांच्या तर बऱ्यापैकी आता नाहीतच म्हणून चाला आपण. तर त्या मुलींच्या अपेक्षाच अशा झाल्यात की ते बदलत जातात. थोडंसं कन्फ्यूज आहेत मुली, नेमकं त्यांना काय पाहिजे हेच त्यांना माहिती नाही. आता ज्या वेळेला आम्ही कॉल करत असतो मुलींच्या पालकांना किंवा मुलींसोबत काही वेळेला बोलत असतो की बाई तुझ्या काय अपेक्षा आहेत, मग तुला कसं स्थळ हवं आहे. आता एखादी मुलगी म्हणते की नाही सर मी पुण्याला आहे, मला एक 40-1 हजार पगार आहे किंवा पॅकेज आहे मला एक 5-5.5 लाखाचं, तर मला अनुरूप असं स्थळ तुम्ही बघा आणि शक्यतो पुणंच बघा. ठीक आहे. ज्यावेळेला आम्ही पुण्याच्या तिला अनुरूप असं स्थळ ज्यावेळेला आम्ही तिला पाठवतो, त्यावेळेला थोडंसं एक ती कालावधी घेते निर्णय द्यायला. परंतु नंतर कॉल येतो की नाही सर, थोडंसं सरकारी नोकरदार असेल तर जरा जास्त बेटर राहील. अरे हो, पण तू पहिल्यांदा आम्हाला पुण्याचं स्थळ पाहिजे म्हणून सांगितलंस, म्हणून मी तुला त्या अपेक्षेनुसार अनुरूप स्थळ दिले. हे तरी स्थळ तू किमान बघितलं पाहिजेस ना. नाही सर, आता जरा काय झालंय, माझी वर्क फ्रॉम होम चालू झालंय आणि मी कुठेही असली तरी मी जॉब करू शकते, घरात बसून मी जॉब करू शकते, तर मला एखादा क्लास 1 क्लास 2 ऑफिसर मुलगा पहा. म्हणजे आता मुलीच कन्फ्युज आहेत की नेमकं त्यांना काय पाहिजे. तर त्यांना जोडीदार पाहिजे का नुसता पॅकेज पाहिजे, नेमकं हे पण थोडंसं काही गोष्टी अनुत्तरितच आहेत. कारण त्या ह्या गोष्टीवर ठामच नाहीत की बाबा तुला जोडीदार पाहिजे का पॅकेजचं स्थळ पाहिजे. इथं बऱ्याचशाच गोष्टी अजून अनुत्तरित, आम्हीच थोडंसं कन्फ्यूज झालोय की बाबा नेमकं त्यांना काय पाहिजे हे समजत नाही. आणि त्याच्यातून मग निर्णय घेण्याचं जे पूर्वी कसं निर्णय, बाबा हा हे स्थळ तुम्ही दिले ते बरं वाटतंय, आपण जाऊया, बघूया, गुण बघूया, किंवा नातेसंबंध थोडेसे तपासूया, किंवा आम्ही चौकशी करतो, या गोष्टी पूर्ण मागे पडलेल्या आहेत. आता थेट नकार येतो आणि नकाराचं कारण पण अगदी क्षुल्लक असतं की बाबा जमीनच कमी आहे. मुलाला सर स्थळ फार चांगलं आहे बघा, पॅकेज वगैरे सगळं चांगलं आहे बघा, परंतु मुलाला जमीनच नाही आहे. अरे पण ठीक आहे ना, जमीन नाही तर पुण्यात फ्लॅट आहे ना त्याचा. बरं, बिनकर्जी आहे, कर्ज काढून फ्लॅट नाही घेतलेलं कारण वडिलांच्या पासून ते तिथं राहत आहेत. जमिनीत तू इथे येऊन तर काय करणार आहेस, तिथं त्यांची प्रॉपर्टी आहे, तुम्ही जा ना तिथे बघा, स्थळ कसं आहे बघा. ही जी प्रोसेस पूर्वी चालायची कोरोनाच्या आधी, की स्थळ बघितलं जायचं किमान, ते आता पूर्णच बंद झालेलं आहे. आता आपण अलीकडच्या काळात बघतोय बाबा सोशल मीडियावरती ज्या प्रकारे लग्नाला मांडलं गेलंय, ती बघून असणारी अपेक्षा आणि ऍक्च्युअल वास्तव यात किती फरक आहे? बरं का रोहित सर, आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय. आता मी जो विचार करतोय स्थळांच्या बाबतीतला किंवा जे माझ्याकडे नोंदणी होतात, तो आपला महाराष्ट्रीयन मराठी वर्ग सगळा, बरोबर आहे. त्यातल्या त्यात थोडंसं काय होतंय की आपला पश्चिम महाराष्ट्र
तिथल्या मुलामुलींच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. तसं तुम्ही नाशिक, औरंगाबाद वगैरे ह्या भागात तुम्ही गेला, मराठवाडा, विदर्भ ह्या भागात तुम्ही गेला, तर तिथल्या मुला-मुलींच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. तर त्याच्यामुळं होतंय काय, की बाबा आता समजा डॉक्टर मुलगी आहे, थोडक्यात एक उदाहरण म्हणून सांगतो. आता आपल्या भागात डॉक्टर मुलींची संख्या जास्त आहे आणि त्या तुलनेत मुलांची संख्या फार कमी आहे. फार म्हणजे फार कमी आहे. बरं होतंय कसं, की आता BHMS मुलगी आहे किंवा BAMS मुलगी आहे. तर ती BHMS किंवा BAMS मुलाला ॲडजस्ट नाही करत. ती म्हणते, की मला MBBS पाहिजे किंवा MD पाहिजे किंवा MS पाहिजे. आणि जी त्या क्वालिटीची मुलं आपल्याकडे एकतर स्थळांची ती संख्या फार कमी आहे. एकदम क्षुल्लक अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत. आणि ती मुलं म्हणतात, की नाही आम्हाला MBBS पाहिजे किंवा MD पाहिजे. मी MBBS आहे तर मला MBBSच मुलगी पाहिजे. मग ह्या कन्फ्युजनमुळं थोडंसं डॉक्टर मुलांच्या बाबतीत किंवा ह्या सोशल मीडियामुळं होतंय काय, की ॲडजस्टमेंटचा जो विषय असतो, की आता हां ठीक आहे मी BAMS आहे. मला एकतर मला क्लिनिक काढलं तरी पण चालतंय किंवा मी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉबसुद्धा करू शकतो. ही जी ॲडजस्टमेंट करण्याची जी मानसिकता आहे, ती थोडीशी कमी झालेली आहे, की नाही मला हे पाहिजे ना, तर मला तेच पाहिजे. थोडंसं सोशल मीडियामुळे होतंय काय, की थोडंसं कन्फ्युजन जे म्हणतो आपण, की नेमकं काय पाहिजे आपल्याला, आपण लग्न कशासाठी करतोय, हा मूळ मुद्दाच विसरला गेलेला आहे. सोशल मीडियामुळे थोडंसं काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आता पुढचा जो विषय मी तुमच्याशी चर्चा करणार आहे, खूप ज्वलंत विषय आहे. आता रिसेंटली बघितले की बाबा लोहगडावरती एका ठरलेलं लग्न, ती मुलगी त्या मुलाला त्या ठिकाणी फिरायला जातात, असं काहीतरी होतं, जुनं अफेअर बाहेर येतं, त्या मुलाला धक्का दिला जातो, अशा बातम्यांमध्ये मी ऐकले. खरं तर मुलांमध्ये खूप मोठं भीतीचं वातावरण तयार झालंय. काय म्हणून मुलीवर विश्वास ठेवायचा, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता तुम्ही जो विषय खरं म्हणजे आता काढला आहे, ठीक आहे. आता आमच्यासारख्या वधूर सूचकांना यावर उत्तर देणं थोडंसं अवघड पडतं. कारण माझ्याकडं मुलींच्याही नोंदी भरपूर होतात, मुलांच्याही नोंदी भरपूर होतात. त्यामुळे आपण थेट कुठल्या मुलीला आपण नाही दोष देऊ शकत, की बाबा नाही आपण सगळ्याच मुली थोड्याशा, असं नसतं. तर मुलींच्या अपेक्षा असतात. मी तुम्हाला पहिला सांगितलं, की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तर इथं ह्या घटना घडू नयेत, संसार चांगले व्हावेत, लग्न चांगलं व्हावं, चांगलं स्थळ त्यांना मिळावं, ह्याच्यासाठी मुलीच्या आईवडिलांनी थोडंसं हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. की बाबा ठीक आहे, आता मुलगी कॉलेजमध्ये आहे किंवा जॉब करते, तर तिला जोडीदार आवडू शकतो. कारण वयात आल्यानंतर आकर्षण हे नैसर्गिक आहे. आता समजा तिला एखादा मुलगा आवडलेला आहे, तर तुम्ही तिच्याकडून ती व्यवस्थित माहिती घेणं मुलाची. हां, खरोखर जर चांगला मुलगा असेल, तर तुम्ही तिचं लग्न लावून देणं गरजेचं आहे त्या मुलासोबत. जर तुम्ही तसं नाही केलं, जर तिच्यावर तुम्ही प्रेशराईज केलं, तर मग ह्या अशा घटना घडत जाणार आहेत. की बाबा नाही तुला मी म्हणतोय तसंच लग्न करावं लागेल आणि तो आपल्या जातीच्या बाहेरचा आहे किंवा तो काय कमवत नाही किंवा काही असेल, कारणं त्याला भरपूर आहेत. किंवा बाबा आपली इज्जत कमी होईल घरामधली किंवा समाजामधली. तर इथं होतंय कसं, की मग मुली पण भेटतात आणि मग अशी काहीतरी टोकाची पावलं उचलणं, आत्महत्या किंवा पळून जाऊन लग्न करणं किंवा मग ही आता ही कालची घडलेली घटना. बरोबर. तर याच्यासाठी आपण मुलगाही असेल, आता मुलाचा अफेअर, मुलीसोबत मुलाचा अफेअर म्हणजे मुलगाही कुठेतरी दोषी असतोच ना तिथं. तर मुलाच्याही पालकांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आता बऱ्याचशाच घटना अशा पण झालेल्या आहेत, की मुलगा आधीच तिथं कोर्ट मॅरेज वगैरे करतो पुण्यामध्ये, मुंबईमध्ये. इकडं गावाकडे सांगत नाही. आणि ज्यावेळेला आई-वडील गावाकडे एखादी छानपैकी मुलगी बघत असतात, तर तो आई-वडिलांच्या दबावाखाली लग्न करतो आणि त्या मुलीला इथंच ठेवतो. आणि पुण्यामध्ये त्या दुसऱ्या मुलीबरोबर संसार त्याचा चालूच असतो किंवा लिव्ह इनमध्ये ते असतातच मुलं. तर असं नाही म्हणू शकत, की बाबा हां, या बाबतीत सगळ्याच मुलीच सगळ्या दोषी आहेत. आलं का लक्षात? कारण आता तो चेतन चौधरी जो तिचा प्रियकर त्या मुलीचा होता. बरोबर. तर हेच जर मुलीनं आधीच घरच्यांना ठामपणे सांगितलं असतं, की बाबा नाही मी नाही करत, किंवा त्या मुलाला जरी केतनला सांगितलं असतं, की बाबा माझा असा असा अफेअर आहे आणि मी याच्यासोबतच लग्न करणार आहे आणि तू काय आमच्या ह्याच्यामध्ये पडू नको, तरी पण हा प्रश्न मिटला असता. बरोबर. त्याच्यामुळं थोडंसं इथं जे सामाजिक भान जे ठेवलं पाहिजे ते आई वडिलांनी ठेवलं पाहिजे. मुलं तुम्ही शिकवली, तुम्ही मुलं मोठी केली, तुमची जबाबदारी तिथं संपत नाही. तर मुलांचं लक्ष कुठं आहे, मुलं कुठं चुकीच्या वाटेला जात आहेत का, बरोबर. किंवा प्रेम कुणाचं कुणावर आहे किंवा काय आहे,
किंवा खरोखर जो मुलगा आता प्रेम करतोय तो मुलगा कसा आहे, तो तिला फसवत तर नाही ना. त्या गोष्टी ॲडजस्ट करून आणि धाडसी निर्णय हे मुलीच्या पालकांनी घेतले पाहिजेत, की समजा इंटरकास्ट जरी असेल तरी सुद्धा जर चांगलं स्थळ असेल तर त्यांनी मान्यता देऊन तिचं लग्न हे लावलं पाहिजे त्या मुलासोबत. तरच त्यांचं आयुष्य पण सुखाचं होऊन जाणार आहे. बरोबर. आता ज्या अडचणी येत आहेत ते फक्त आई वडिलांच्या थोडंसं इतर दबावामुळं म्हणा किंवा थोडंसं हस्तक्षेपामुळं त्या घटना थोड्याशा जास्त घडत आहेत. आता पुढचा प्रश्न माझा असा आहे, आता ग्रामीण वर्ग आणि शहरी वर्ग बरोबर आहे. ग्रामीण भागात जी मुलं बाबा ज्यांना 10,000 रुपये पगार आहे, 15,000 पगार आहे, 25,000 पगार आहे, पण राहतात ग्रामीण म्हणजे स्वतःच्या घरात राहतात, गावी राहतात. आणि ह्या ठिकाणी व्यवसाय करणारा पण जो वर्ग आहे मुलांचा, आता प्रत्यक्षात जेव्हा आपण बघतो की हा सगळा जो ग्रामीण वर्ग आहे, मुली यांना जवळपास 90% नाकारतात. ह्याच्या पाठीमागचं मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण आता मगाशी जे तुम्ही म्हटला सोशल मीडिया, हम्म. सगळ्यात महत्त्वाचं कारण ते आहे. कारण पोरी ज्यांचं लग्न झालंय ज्या सिटीमध्ये आहेत ते स्टेटस ठेवतात की आम्ही आज इकडे फिरायला गेलो, आम्ही या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. आणि हा परिणाम काय होतं की मैत्रिणी मैत्रिणी असतात, एखादीचं लग्न झालं ती स्टेटस ठेवायला लागली की हिला पण वाटतं की बाबा मला पण तसा जोडीदार मिळावा जो मला कुठं बाहेर फिरायला घेऊन जाईल, बाहेरल्या देशात घेऊन जाईल, जम्मू काश्मीरला घेऊन जाईल. तर आता प्रत्येकाची परिस्थिती तसं नसते ना. मी मगाशीच काय म्हटलं की प्रत्येक मुलीनं आपला हा विचार केला पाहिजे की तुला परफेक्ट पाहिजे मान्य आहे, पण तू किती परफेक्ट आहेस, तुझं शिक्षण काय, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड काय, तुला कसा जोडीदार तुला चांगल्या पद्धतीनं संसाराला तो सूट होऊ शकतो, याचा विचार मुली करत नाहीत. ते फक्त ईर्ष्या करतात की बाबा हिला असं मिळालंय ना, माझ्या मैत्रिणीला हे स्थळ मिळालंय, तिला क्लास 1 ऑफिसर मिळालाय तर मी पण क्लास 1 ऑफिसरच शोधणार. ही जे थोडंसं इगो म्हणतो ना आपण, इगो ईर्ष्या, हे थोडंसं प्रमाण मुलींच्या मध्ये ह्या स्टेटस प्रवृत्तीमुळं किंवा हे सोशल मीडियामुळे जास्त झालं. मग म्हणूनच इथं बाबा पालकांचा हस्तक्षेप या गोष्टीसाठी पाहिजे की बाबा हा मुलगी आपली कुठं चुकत नाही ना, तिचा जो फोकस आहे तो करिअरवर आहे किंवा तिचा जो फोकस आहे तो शिक्षणावर आहे, याच्याकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे. आता अजून एक चर्चेचा विषय या ठिकाणी असा आहे, बाबा मुलींचं वय 30 होतंय, 31 होतंय, 32 होतंय. अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे, अपेक्षित स्थळ नसल्यामुळे त्यांचं वय वाढत जातंय. माझा प्रश्न असा आहे, ज्या मुलीचं वय बाबा 32 झाले, 35 झाले, काही काही मुली तर 40 वयाचे मी बघितले त्या ठिकाणी, त्यांना मुलगी म्हणताच येणार नाही. पण खरंच इथनं पुढे त्यांची लग्न जुळतात का? मुलींमध्ये ही अडचण खूप जास्त आहे. रोहित सर, ऍडजस्ट केलं की सगळं होतं, पण तुम्ही जर ठरवलंच की ऍडजस्टच करायचं नाही. आता काय झालं सांगतो, 30च्या मागच्या ज्या मुली आहेत म्हणजे 31, 32 किंवा 40 पर्यंतच्या, आता त्यांची काय अडचण झालेली आहे सांगतो. गेले जवळजवळ 7 ते 10 वर्ष झालं ते स्थळ बघत असतात आणि ते बघत असताना त्यांच्या पूर्वीपासून अपेक्षा असतात तो पार्ट तर आहेच, परंतु झालंय कसं की प्रत्येक स्थळ नाकारायचं. कारण ह्या 10 वर्षाच्या कालावधी महिन्याला सरासरी एक ॲव्हरेज आपण पकडून चालू, ॲव्हरेज एक 5 स्थळं जरी महिन्याला त्यांना येत असतील तर वर्षाची झाली 12-25-60 स्थळं बरोबर. आणि 10 वर्षाची झाली 600 स्थळं. म्हणजे 400, 500, 600 स्थळं ही त्यांना मोबाईलवर किंवा इतर नातेवाईकांच्याकडनं किंवा थेट बायोडाटा आलेले असतात, त्याचं त्यांनी वाचन केलेलं असतं. त्या 600 स्थळांवर ते निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणजेच काय होतंय की त्यांच्या अंगवळणी पडलेलं असते की स्थळ नाकारायचं आहे, स्थळ ऍडजस्ट करून मला हे लग्न करायचं आहे, हा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे. आम्ही मस्त प्रयत्न करतोय की बाबा नाही तुम्ही चला तरी किमान आपण जाऊया. आता कितीतरी अशी स्थळं आहेत, मी रिक्वेस्ट करतोय, भरपूर रिक्वेस्ट करतोय की सर मुलीच्या वयात बसणारं स्थळ आहे, आपण तिथंपर्यंत जाऊया, तुम्ही ते स्थळ बघा. अहो नाही ते मला पूर्वी स्थळ येऊन गेलंय आणि ते आमचे गुणच जमत नाहीत, मग ते असंच होते. तर नाही, हे गुण जमतायत, आपण जाऊया, स्थळ बघा. स्थळ बघून तुम्ही नाकारा, मला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण तुम्ही स्थळ बघितलं तरच तुम्हाला त्या स्थळातले बारकावे कळणार आहेत ना. ही अडचण फार मोठी झालेली आहे की त्यांच्या अंगवळणी पडले की स्थळ नाकारायचं आहे. आता मुलींना जर तुम्हाला म्हणजे सांगायचं असेल बाबा काय करायला पाहिजे योग्य वयात आल्यानंतर, स्थळ स्वीकारणं किती गरजेचं असतं योग्य वेळात किंवा योग्य म्हणजे ती वेळ आल्यानंतर, काय तुम्ही संदेश द्याल त्यांना? स्पेसिफिकली मुलींना तुम्हाला संदेश द्यायचा आहे? मुलींनाच जर सांगायचं म्हटलं हा. तर सगळ्यात पहिली गोष्ट बघितलं पाहिजे की आपलं शिक्षण काय आहे किंवा आपण नेमकं काय करतोय किंवा आपलं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे आणि त्याला अनुसरूनच स्थळ निवडलं पाहिजे. स्थळ निवडताना प्रायोरिटी ही त्या पद्धतीचीच पाहिजे. कारण होतंय काय सांगतो,
जर मुलगी म्हटली की नाही मला मोठं स्थळ पाहिजे, ठीक आहे, मला श्रीमंत स्थळ पाहिजे, आता आपण समजा मिडल क्लासमध्ये आहे, आणि जर ती म्हटली की नाही मला श्रीमंत स्थळ पाहिजे, तर श्रीमंत स्थळं ही मिडल क्लासकडे फारशी ओळख नाहीत. आणि ओळतं कोण, की बाबा हा ज्याला काहीतरी अडचण आहे, काहीतरी डिफेक्ट आहे, घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, अशी मुलं काय करतात की हा मला मिडल क्लास चालतंय किंवा मला बाबा मी ॲडजस्ट करतो. त्यांचा उद्देश वेगळा असतो. पण या मुलींना हे लक्षात येत नाही की बाबा हा आता ही मोठी पार्टी आहे, अगदी फॉर्च्युनर मोठमोठ्या गाड्यातून ती फिरणारे लोक आहेत, आणि ती माझ्यासारख्या गरीब घरातल्या मिडल क्लास मुलीशी का लग्न करतायत किंवा तिने आपल्याला का पसंत आहे? ह्या गोष्टीचा विचार मुली ज्या वेळेला करतील त्यावेळेला त्यांच्या हे लक्षात येणार आहे की बाबा हा आपण त्यांच्यात काहीतरी कुठेतरी चुकतंय. आता इथं दोन गोष्टी आहेत. हा समजा मुलगीच देखणी आहे आणि ही पार्टी चांगली आहे, त्यांना बाबा हा मुलगी छान आम्हाला पाहिजे, बाकी आमच्या अपेक्षा नाही आहेत, त्यावेळेला ते चालतं. पण हे कधी घडणार आहे, जोपर्यंत त्या मुलाला तुम्ही बोलवत नाही किंवा तुम्ही त्या स्थळापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही एकदा स्थळापर्यंत पोहोचला की मग तुम्हाला समजते की हा की बाबा ह्यांच्या अपेक्षाच आहेत की आम्हाला मुलगी स्मार्ट पाहिजे आणि नातेसंबंध आम्हाला जुळले पाहिजेत, आम्हाला पार्टीशी देणं घेणं नाही आहे. अशा वेळेला ते तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. त्यासाठी मुलींनी काय बघायचं आहे की बाबा मुलगा आपल्याला सूट होतोय का, सगळ्यात महत्त्वाचं. आता काय अडचण येते की बऱ्याच मुलींना सिटीतलं स्थळ पाहिजे असते, पण आता ह्या गोष्टी पण मुलींनी लक्षात घेतल्या पाहिजेत. सिटी आणि खेड आता राहिलेलं नाही आहे. हां, अतिशय दुर्गम भाग आहे किंवा बाबा डोंगराळ भाग आहे, ठीक आहे, आपण तिथे एखाद्या वेळेस ॲडजस्ट करू शकतो. पण डोंगराळ भागातली सुद्धा आता मुलं बऱ्यापैकी पुन्हा मुंबईला जॉबलाच आहेत. बरोबर. तर तुम्हाला राहायचं आहे किती दिवस, कधीतरी यात्रेला तुम्ही तुमच्या गावाकडे येणार आहे, तरी सुद्धा मुली म्हणतात की नाही आम्हाला सिटीतलं स्थळ पाहिजे. मग इथं थोडंसं मुलींनी काहीतरी बाबा विचार केला पाहिजे. बरं घर डोंगरात आहे किंवा खेड्यात आहे किंवा दुर्गम भाग आहे किंवा गावामध्ये आहे, तर तुम्ही हा विचार केला पाहिजे आपल्याला तिथं जायचं आहे किती वेळ. मुलगा तर बाहेर आहे जॉबला, जाणार कधी आपण, काहीतरी कार्यक्रम आहे किंवा बाबा कोणाच तरी लग्न कार्य आहे किंवा बाबा यात्रा आहे गावची, त्याच वेळेला तुम्ही 2-4 दिवस, मग तेवढंच जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात तुमच्या गावाकडे जर तुम्ही जाणार नसाल तर हे पण चुकीचं आहे ना. अगदी मोठमोठ्या घरातली सुद्धा आपल्या गावाकडे येतातच. हे पोरींना माहिती नाही की बाबा आता माझ्याकडे अशी बरीचशी स्थळं आहेत जे करोडपती आहेत, म्हणजे फार मोठी स्थळं आहेत जे बाहेर राहिले स्थायिक झालेले आहेत. तर ते आपल्या गावाकडं महिन्यातून एकदा दोनदा चक्कर मारणं, गावाकडे शेती असते त्यांची, तिकडं लक्ष देणं, त्यांच्यासोबत त्यांच्या बायका पण येतच असतात, कारण त्यांचे नातेसंबंध सगळे इकडे असतात, त्यांना पण गाठी भेटी घ्यायच्या असतात. तर ह्या गोष्टी त्यांना कराव्याच लागतात ना. मग हे मुलींच्या लक्षात येत नाही. आणि काही वेळेला काय होतं की मुलींना जॉब करायचा असतो, मग ते गावाकडे कसं शक्य होणार. बरोबर. पण मुलीने हा पण विचार केला. आता मध्यंतरी एक स्थळ आपल्या आष्ट्यापासून एक 4 किलोमीटरवर गाव आहे. मुलगा अतिशय सुंदर देखणा मुलगा आहे, एकटाच मुलगा, 2-3 एकर जमीन सगळं. मग त्यांना आमच्या जवळचीच एक अ, स्थळ आम्ही त्यांना दाखवलं. जोडा अतिशय छान शोभतोय, त्यांचे नातेसंबंध पण जुळत आहेत, सगळं व्यवस्थित आहे. परंतु मुलगीकडनं नकार आला की नाही आम्हाला सिटीतलं स्थळ पाहिजे. ॲक्च्युली ही राहते गावाकडं. बरं जे मुलाचं जे गाव आहे ते आष्टा, आता तुम्हाला माहितीच आहे, आष्टा ही सिटी झालेली आहे आता बरोबर. पूर्णपणे. आष्ट्याच्या अगदी 4 किलोमीटर हाकेच्या अंतरावरचं गाव. तिथून वडगाव 6 ते 7 किलोमीटर. होय. पेठ वडगाव सुद्धा आता तुम्हाला माहितीच आहे की मोठी सिटी झालेली आहे. मग तुम्ही सिटीच्या शेजारीच आहात ना, सिटीत नसल्याबरोबर त्या गावात काय कमी आहे. तर तुम्ही राहणार आहे बंगल्यामध्येच, तुम्ही थोडीच कौलारू घरात तुम्हाला तिथं ठेवलं जाणार आहे. फार बरोबर. मोठा बंगला मुलाचा आहे वैयक्तिक, बिनकर्जी, कुठलंही कर्ज नाही, 3-3.5 एकर जमीन, मुलाचा व्यवसाय चांगला, शिक्षण चांगलं, मुलाची चौकशी सुद्धा ते वडिलांनी मुलीच्या केलेली आहे, तर चौकशीत सुद्धा परफेक्ट मुलगा, निर्व्यसनी आहे. अशा वेळेला सुद्धा मुलगी जर ॲडजस्ट करत नसेल तर ह्या गोष्टींचा मुलींनी विचार केला पाहिजे. आणि माझं सर्वात मोठं म्हणजे प्रामाणिकपणे एक रिक्वेस्ट आहे मुलींच्या पालकांनाही मुलींनाही, की तुम्ही फोटो बघून बायोडाटा बघून जे स्थळ नाकारायचं जे चालू आहे ना ते खरोखर बंद करा. त्याच्यातून तुमची फसवणूक 100% होणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्या स्थळापर्यंत, आणि मी तर म्हणतोय आजकाल की आता तो ट्रेंड आपण सुरू केलेला चांगला, की मुलगा मुलीच्या घरी जातोय मुलगी बघायला, तसं मुलीनं सुद्धा मुलाच्या घरी गेलं पाहिजे. बरोबर.
मुलीनं मुलाच्या घरी गेलं की मग मुलगी निर्णय द्यायला सक्षम होते की बाबा हां हे आपल्याला चालते. आणि हा ट्रेंड आता खरं म्हणजे सर्वांनी चालू केला पाहिजे. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तर पहिल्यांदा चालू केला पाहिजे, की आपली मुलगी आता त्या घरामध्ये नांदणार आहे, जाणार आहे, तर मुलीच्या पालकांनी मुलीला स्वतः घेऊनच जायचं तिथं, की बाई तू बघ, तिथं घर बघ, तो परिसर बघ, माणसं बघ त्या घरामधली. बरोबर. हा ट्रेंड आता मुलींनी चालू केला पाहिजे. लग्न संस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदललाय का आत्ताच्या काळात? आता काय झालंय, आता लग्न संस्था हाच एक पर्याय राहिलेला आहे. मुलींच्या पालकांच्याकडे असो किंवा मुलांच्या पालकांच्याकडे असो. परंतु आम्हाला सुद्धा आता काम करताना थोड्याशा अडचणी या 2 वर्षात जास्त जाणवत आहेत, की आम्ही रिक्वेस्ट करून सुद्धा, मी आता जे म्हटलं की तुम्ही घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आम्ही रिक्वेस्ट करून सुद्धा मुलीचे पालक किंवा काही वेळेला मुलांचे पालक सुद्धा त्या मुलीच्या स्थळापर्यंत पोहोचतच नाही आहेत. नुसता फोटो बघायचा. एक लक्षात घेतलं पाहिजे सर्वांनीच, की फोटो जो आहे, काही मुलींचा फोटो हा 2-2, 3-3 वर्षांपूर्वीचा असतो. काही मुलांचं सुद्धा असंच असतं, की 2-2, 3-3 वर्ष. आता 3 वर्षापूर्वी तो मुलगा जाड होता, त्यानं तो फोटो नाही अपडेट केलेला. एक उदाहरण म्हणून सांगतो. परंतु नंतर त्यानं काय केलं, की जिम लावला, डाएट केलं, सगळं अगदी त्यानं शरीराची पिळदार केली. तो अतिशय छान दिसतोय आता मुलगा. आता तो मुलगा 3 वर्षापूर्वीचा फोटो टाकतोय आणि तो अजून अपडेट करत नाही. आता समजा मी सांगतोय, की बाबा तुम्ही सर लेटेस्ट फोटो मला द्या. अगदी महिना मागं लागून फोटोज देत नाहीत. मग फोटो देत नाहीत तोपर्यंत होतंय काय, की तो बायोडाटा ज्या वेळेला आम्ही व्हायरल करतोय किंवा मुलींच्या पालकांना दाखवतोय, तर ते मुलीकडनं येतोय नकारावतोय, मुलगा जाड आहे, बघा मुलगा कसा दिसतोय. आम्ही सांगतोय, की अहो मुलगा फार छान आहे, आम्ही जाऊन बघून आलोय. नाही मग ते तिचे लेटेस्ट फोटो मागवा. अहो फोटो कशाला मागवा, तुम्ही चला ना माझ्यासोबत. थेट घरी चला, मुलगा प्रत्यक्ष बघा. नसेल तर आपण त्या मुलाला बोलूया तुमच्याकडं. काय तुम्हाला चहा नाश्त्याचाच तो थोडासा ताप आणि थोडासा वेळच द्यायचा आहे ना, बाकी काय करायचं आहे विशेष. तर ह्या गोष्टीसाठी आज मुलींचे पालक किंवा मुलांचे पालक सुद्धा तयार नाहीत. आणि त्यांना माझी रिक्वेस्ट हीच राहील, अगदी आमच्या सगळ्या वधूसूचक संघटनेकडून आमची रिक्वेस्ट ही राहील, की आम्ही दिलेलं स्थळ तुमच्या अपेक्षेनुरूप दिलेलं असतं. बरोबर. कुठलंही स्थळ उचलून आम्ही तुम्हाला देत नाही, की हे बघा म्हणून. नाही, तुम्ही अपेक्षा ज्या सांगितल्या त्या अपेक्षेनुरूप तुम्हाला स्थळ दिलंय, तर तुमचं कर्तव्य हेच आहे, की प्रत्यक्ष त्या स्थळापर्यंत तुम्ही पोहोचा आणि नंतर निर्णय द्या. नंतर आम्ही तुम्हाला एका शब्दानं आम्ही म्हणणार नाही, की बाबा तुम्ही ते स्थळ का नाकारताय. कारण तुम्ही ते स्थळ बघितलेलं असते, तुम्ही चौकशी केलेली असते. बघून नाकारल्यानंतर आम्हाला वाईट वाटायचा प्रश्न येत नाही. आता आमची वधू सूचकांची अडचणच ती झालेली आहे. सगळ्यात मोठा बदल झालाय तो झालेला आहे. आणि व्यापक आता काय झालंय, की लोक कुठल्या नातेसंबंध पै पाहुण्यांच्यावर आता विश्वास ठेवत नाहीत. कारण त्यांनाही माहिती आहे, की कोण कोणाचं सरळ सांगतच नाही. बरोबर. सगळी बातम्या ह्या खोट्याच येतात. त्याच्यामुळे ते थेट नोंद बऱ्यापैकी वधूर सूचकमध्ये करण्यासाठी जास्त इंटरेस्टेड आहेत. कारण आम्ही आता घटस्फोटीच्या ज्या नोंदी होतात माझ्याकडं, तर ते आम्हाला सरळ म्हणतात, अहो ते आमच्या पाहुण्यानं दिलतं, त्याच्यामुळं आम्ही काही नाकारलं नाही आणि त्या मुलाची पण चौकशी केली नाही आणि आम्ही फसलो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आमच्यात तिथं येत नाहीत. कारण आम्ही जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही त्या मुलीच्या पालकांना घळ कधी घालत नाही. समजा आम्हाला काही निगेटिव्ह समजलं मुलाबद्दल असो किंवा मुलीबद्दल सुद्धा, तर आम्ही तिथंच ते स्थळ आम्ही तिथल्या तिथं थांबवतो, की नाही हे तुमच्या योग्यतेचं स्थळ नाही. तुमच्या वेबसाईटमध्ये कॅटेगरी आहे फर्स्ट मॅरेज आणि रिमॅरेज म्हणून. कारण रिमॅरेजची संख्या पण तेवढी आणि याच्यामध्ये 100% घटस्फोटाचं कारण असते. घटस्फोटाचं ही संख्या वाढण्यामागचं कारण काय आहे नेमकं? रोहित सर, घटस्फोटामागं एक कारण कधीच नसतं. बऱ्यापैकी आता मी तुम्हाला जसं सांगितलं, लिव्ह इन रिलेशनशिप हा फॅक्टर इथं जास्त काम करतोय. कारण मला बऱ्याच ज्यावेळेला आम्ही मुलांची चौकशी करत असतो किंवा मुलींची चौकशी करत असतो, त्यावेळेला आम्हाला हे लक्षात येतं, की मुलगा तिथं कुठंतरी रिलेशनशिपमध्ये आहे. आणि मगाशी जे मी म्हटलं, की आई-वडिलांनी या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि गांभीर्यानं बघितलं पाहिजे. जे बाबा चाललंय, मी आता बोलतोय म्हणून आपलं काहीतरी ऐकायचं, असं नाही. या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष दिलंच पाहिजे. नाहीतर तुमची सगळी कुटुंब व्यवस्था ही उद्ध्वस्त होणार आहे. काहीच राहणार नाही. मग तो तुमचा पाश्चात्य संस्कृती तुम्हाला आणावी लागेल. आज मुलगी एकासोबत लग्न करते, पुन्हा त्याच्यासोबत घटस्फोट घेते, पुन्हा दुसऱ्यासोबत लग्न करते. ही जी आता चालू झालंय आणि हे थांबवलं पाहिजे आणि हे आपल्याच हातात आहे. बरोबर. त्याच्यामुळं इथं पहिला फॅक्टर जो काम करतोय तो हाच आहे, की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स किंवा पूर्वीचं असणारं प्रेम प्रकरण हा थोडासा
जे आता आपण म्हणूयात की बाबा एक घटस्फोटाला एक 100 मार्क द्यायचे असतील तर त्यातले 50 मार्क हे तुमचे अफेअर्स आणि लिव्ह इन रिलेशनशिप. जो आजचा आपला विषय आहे, लग्न उशिरा होतात. खरंच लग्न उशिरा झाल्यामुळे मुलांवर असेल किंवा मुलींवर असेल मानसिक परिणाम होतो काय? रोहित सर, मी आता ज्योतिषशास्त्र पण बघतोय, तुम्हाला माहिती आहे. तर आम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पण काही गोष्टींचा अभ्यास केला. तुमच्या वैज्ञानिक आता डॉक्टर माझ्याकडे MBBS वगैरे डॉक्टर मुलांची स्थळ आहे, तर त्यांना सुद्धा मी बऱ्याचशाच गोष्टी विचारत असतो. रक्तगट असेल किंवा इतर गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टी विचारत असतो. त्यांचंही म्हणणं असंच आहे की वयाच्या 30 नंतर थोडंसं मुलं वगैरे होण्यासाठी प्रॉब्लेम येतो. मग लग्नाचं वय खरं किती? तर जे डॉक्टर मित्र वगैरे माझे आहेत, तर ते मला स्पष्ट सांगतात की सोमनाथ, मुलगी वयात आली की तिचं लग्न झालं पाहिजे. आता शासनाने दिलंय की 18, 21 हे दिलंय, बरोबर आहे. परंतु लग्न जो संस्कार आहे तो आपल्या संस्कृतीमध्ये का घेतलेला आहे किंवा लग्न का केलं पाहिजे, ह्या गोष्टींचा विचार आपल्या जे आताचे नवीन जे आईवडील आहेत, जे 99च्या पुढच्या मुलांचे, तर ह्यांनी या गोष्टीचा पहिला विचार केला पाहिजे. लग्न का करायचं असतं, तुम्ही लग्न का केलं? बरोबर. कारण आता बऱ्याचशाच मुली किंवा मुलं लग्न न करण्याकडे जास्त फोकस ठेवत आहेत. कारण ते स्वतः पगार मिळवत असतात, इंडिपेंडेंट असतात आणि त्यांची लाईफस्टाईल ते अगदी चांगल्या पद्धतीनं जगत असतात. त्यामुळे त्यांना लग्न करणं, जो लिव्ह इनचा प्रकार म्हणतो आपण, एकदा त्या तिकडे गेल्या, पुणा, मुंबई, नागपूर वगैरे वेगवेगळ्या मेट्रो सिटीमध्ये त्या गेल्या की त्यांना कोण ना कोणतरी जोडीदार हा मिळतोच. का तर हे नैसर्गिक आहे. इथं आपण त्यांना दोष नाही देऊ शकत की नाही बाबा तू कॅरेक्टरनं बाद आहेस, नाही म्हणू शकत आपण. कारण तो नैसर्गिक नेचर आहे की बाबा हा मुला मुलींचं हे एकमेकांमध्ये आकर्षण होणारच आहे. मुलगी वयात आली किंवा मुलगा वयात आला की त्यांना ते आकर्षण हे नॅचरली आहे. बरोबर. त्याच्यामुळे जेवढं जास्तीत जास्त लग्न लवकर करता येईल ते बघितलं पाहिजे. मग आता अडचण काय येते की बाबा शिक्षण कंप्लीट व्हायला जवळजवळ 21, मिनिमम 21 आणि मॅक्सिमम जवळजवळ 25-26 वय उलटून जातं मुलांचं. होय. मग हा कालावधी झाला किती, जवळजवळ मिनिमम 5 वर्ष, मॅक्सिमम 10 वर्षांचा हा कालावधी झाला. या कालावधीमध्ये ना मुलगा गप्प बसतोय ना मुलगी गप्प बसते. का तर हे नैसर्गिक आकर्षणाच्या गोष्टी आहेत. मग इथं आपण काय करू शकतो की बाबा हा आपल्या मुलगीला इंजिनियर मुलगा हवाय. का तर मुलगी इंजिनिअरिंगला तिनं ॲडमिशन घेतलेलं आहे. मग लग्न करताना काय करायचं की इंजिनिअरिंगलाच असणारा मुलगा, तुमच्या नातेसंबंधात असणारा मुलगा, माहितीतला की बाबा हा त्याचे फोकस आहे की हा मला IT मध्येच पुढे करिअर करायचं आहे, बरोबर. अशा ठिकाणी तुम्ही मुलगी देऊ शकताय. दोघेही सेम कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात, कॉलेज कंप्लीट होते, जॉबलाही प्लेसमेंटला चांगलं पडतं. आता माझं मत आहे म्हणून काय हे तुम्ही ऐकलंच पाहिजे असा काही विषय नाही आहे. एक माझं पर्सनली मत सांगतोय आणि अनुभवातलं सांगतोय की बाबा हा मुलगी वयात आली, लग्न पहिल्यांदा करा, बाकीच्या गोष्टी नंतर. संस्कृती तुम्हाला टिकवायची असेल, आता शासनाने नियम दिलाय ना की बाबा हा 18 नंतर करा, तर 18 पूर्ण झालं की तुम्ही थोडंसं स्थळ बघायच्या मागं लागलं पाहिजे. मुलाचं 21 झालं की तुम्ही स्थळ बघायच्या नादाला लागलं पाहिजे. त्यानं काय होतात बघा, आता दोन्ही गोष्टी आहेत. ना मुलगीचा पाय घसरतोय, मुलगी कुठं चुकणार आहे, ना मुलगा कुठल्या चुकीच्या मार्गाला संगतीमुळे वगैरे कोणा मार्गाला लागणार नाही, मुलगा व्यसनी होणार नाही. बरोबर. का तर जर मुलगी जर त्याची जोडीदाराने जर त्याच्यासोबत असेल कॉलेजमध्ये, तर तिचं पण लक्ष राहणार आहे ना त्याच्याकडं. आणि दोघं मिळून चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून त्यांचे एक काहीतरी टार्गेट फोकस ठेवून चांगल्या पद्धतीनं ते अगदी सरकारी नोकरीला जरी लागायचे असले दोघंही, त्यांचं ते उद्दिष्ट असेल तर ते पण कम्प्लीट होऊन जाईल. बरोबर. बरं, आता तुम्ही एक लग्न संस्था चालवताय. प्रश्न माझा त्यातला असा आहे, असे 2 केस स्टडीज मला तुमच्याकडनं ऐकायचे आहेत. लग्न बघितलंय पण त्याचं लग्न पहिल्या क्षणातच उरकलं, म्हणजे जमलं, जुळून आलं तो क्षण, आणि दुसरा क्षण असा की बाबा आतोनात तुम्ही प्रयत्न केले पण बरेच वर्षाच्या प्रयत्नानंतर ते लग्न जुळलं. पहिली केस आणि दुसरी केस याच्यामधल्या असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या संदर्भात जराशी मला ऐकून घ्यायचं. आता कसं असतं बघा की लग्न बघायला चालू केलं आणि लगेच जुळलं, तर ज्याचं लग्न लेट होते मग त्याचं जुळत नाही का, तर त्याचंही जुळू शकतं. मग इथं फॅक्टर काय आला की अपेक्षा. अपेक्षांमुळे एकतर त्याचं थांबलेलं असतं. आता माझ्याकडे एक तशी उदाहरण आहेत. आता एक उदाहरण कसं
की मुलगा आता 90चा आहे, ठीक आहे. 90चा म्हणजे जवळजवळ सर्वसाधारण आता 36 वय आहे त्याचं रनिंग, बरोबर. 35-36 वय आहे त्याचं. तर त्याला उशीर का होतोय? तर इथं दोन गोष्टी आल्या. त्याचं म्हणणं असतं की नाही, मी सरकारी नोकरीसाठी MPSC UPSC करतोय, तर ते माझं टार्गेट आहे, माझं ते उद्दिष्ट आहे किंवा एम आहे की मला ते करायचं आहे. त्याच्यासाठी तो घरच्यांना पहिल्यांदाच लग्न करून देत नाही लवकर किंवा स्थळ पाहून देत नाही, ठीक आहे. मग होतंय कसं की आई वडील म्हणत असतात की बाबा लग्न कर, कारण आपलं बाकीचं सगळं घरचं चांगलं आहे, तू लग्न कर पहिल्यांदा, नंतर बघू ना आपण काय असेल ते. नंतर पण तू परीक्षा देऊ शकतोयच ना. मग तिथं तो तयार होत नाही. मग आता होतंय काय की तो काही MPSC UPSC होत नाही, शिकलेला तर भरपूर असतोय. मग पुन्हा तो लागतोय जॉबच्या दुसऱ्या कुठल्या तरी नादाला, मग त्याला जॉब लागतो. मग जॉब लागल्यानंतर पुन्हा मग चालू होतं आणि त्यावेळेला ते पर्याय झालेले असतात कमी. बरोबर. मुलींची लग्न तर झालेले आहेत, मुलींची संख्याच पहिला त्या टप्प्यातली कमी आहे. आणि मग त्यांची फरफट चालू होते. मग या वधूवर सूचकमध्ये नोंद कर, त्या वधूवर सूचकमध्ये नोंद कर, जेवढा दिसेल तेवढ्या पाहुण्याला फोन कर, त्यांच्या मागं लागा. मग हे जर त्यांनी पूर्वी केलेलं असतं, ज्या वेळेला योग असतात एक विशिष्ट दशा चालू झाल्या की त्यांचे योग ते ऍक्टिव्ह झालेले असतात लग्नाचे, पण त्यांनी त्यावेळेला लक्ष देऊन पटकन लग्नाचं जर केलं तर लग्न हे वेळेतच होतं. आता असे कुटुंब ज्यांची अपेक्षा खूप जास्त आहे, त्यांना तुम्हाला जर त्यांना सल्ला देत झाला तर तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, सल्ला माझा एकच राहील की मगाशी सांगितल्या पद्धतीनं कुठलंही स्थळ आलं, तुमच्या अपेक्षेला कुठेतरी मॅचिंग होतंय ना ते स्थळ, तर तुम्ही पहिल्यांदा ते स्थळ त्या घरापर्यंत तुम्ही जा. जोपर्यंत त्या घरापर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही लग्न मुलाचं मुलीचं करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय तोच आहे की तुम्ही पोहोचा. आता मध्यंतरी आम्ही मेळावे घेत होतो आमच्या ऑफिसमध्ये. मेळावे आम्ही कसे घेत होतो? गेट टुगेदर घेत होतो. गेट टुगेदर म्हणजे कसं की आता समजा 90, 91, 92चा मुलगा आहे, इंजिनियर आहे, पुण्याला जॉबला आहे, तर त्याच वयोगटात मॅच होणाऱ्या मुली, इंजिनियर मुली, पुण्याला जॉबला असणाऱ्या मुली, त्यांना आम्ही मागे लागून बोलवायचो की नाही सर, आम्ही असा रविवारी कार्यक्रम घेतलाय, तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही या. तर सर्वसाधारण एक 10-15 जणांची आम्ही बॅच घ्यायचो. म्हणजे एक 10 मुलं एका बाजूला, 10 मुली त्यांच्या बरोबर दुसऱ्या बाजूला, आणि प्रत्येकाला 1 to 1 आम्ही बोलायला परवानगी देत होतो. मग कधी आणि मुलगी ही कन्फर्म आम्हाला हवीच, म्हणजे मुलगीनं पण यायचं आणि मुलानं पण यायचं आहे तिथं त्या दिवशी. म्हणजे थोडक्यात काही बघाबघीचा कार्यक्रमच आम्ही तिथे एका वेळेला 10 लोकांचा घ्यायचो. बरोबर. मग व्हायचं काय की मुलगा मुलगी ज्या वेळेला समोरासमोर यायचे किंवा ते पालक जे समोरासमोर यायचे, त्यावेळेला त्यांच्या लक्षात असं यायचं की अरे हो, हा आम्हाला पूर्वी बायोडाटा आला होता आणि सर मी तुम्हाला कॉल पण केला होता. होय, मग तुम्ही उत्तर दिलं नाही. मग ते मुलीचे पालक म्हणायचे, नाव नाही, अहो गुण वगैरे जमतात, आम्हाला तुमचं स्थळ पहिल्यांदाच पसंत होतं, तुमच्या निर्णयाची आम्ही वाट बघत होतो. म्हणजेच काय की कम्युनिकेशन गॅप जो आहे की बाबा मी आज एखादा कॉल केलाय मुलीच्या पालकांना, त्यांना माहिती दिली, बायोडाटा पाठवलाय, पण सारखं फोन कसा करायचा, किंवा आम्ही एकदा दोनदा फोन केला तर त्यांनी रिसिव्हच नाही केला. स्थळ तर त्या मुलीच्या पालकांनाही पसंत असतं. हे जे मिसकम्युनिकेशन आहे, हे मिसकम्युनिकेशन तिथं आमचं मिटलं आणि लक्षात आलं ह्या मुलीच्या पालकांच्या आणि मुलांच्या पालकांच्या त्या गेट टुगेदरमध्ये की अरे आपण पूर्वी भेटलो, म्हणजे फोनवरनं तर आमचं बोलणं झालंय, पण आपण भेटलो असतं तर बरं झालं असतं. बरोबर. जे 3 मेळावे झाले रोहित सर, तर त्या 3 मेळाव्यामध्ये अक्षरशः 7 लग्न ठरली. 7 लग्न ठरली म्हणजे तो रेशो किती मोठा आहे बघा. 30 लोकांच्या मध्ये 7 लग्न एका वेळेला झाली. बरोबर. म्हणजे एकदाच त्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि ती लग्न ठरली. म्हणजेच काय की तुम्ही भेटलं पाहिजे, तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. योग्य जोडीदार निवडताना ऍक्च्युली कोणत्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे? आता फिरून फिरून तो प्रश्न येतोय आपल्या प्रश्नांच्या ह्याच्यामध्ये. तर एक लक्षात घ्या, एक उदाहरण सांगतो मी, एक 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आणि मुला मुलींच्या पालकांच्याही लक्षात येईल की आपण कुठं चुकतोय. आता काही गोष्टी विचार करण्यासारखं आहे. एक उदाहरण देतो. पुण्यातलं आपल्या भागातलंच एक स्थळ आहे. ते सगळं संपूर्ण कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक आहे. बरेच वर्ष 30-40 वर्ष झाले ते पुण्यामध्ये स्थायिक आहे. पुण्यामध्ये
2-4 त्यांच्या कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत. भाडं लाखोंमध्ये येतं पर मंथ. फार मोठा त्यांचा 2-3 प्रकारचे वेगवेगळे बिझनेस. आता ती एकत्रित फॅमिली आहे. प्रत्येकाला त्याचे बिझनेसचे हे दिलेलं आहे. पण ते एकत्रितच आहेत अजून पण. प्रत्येकाला फिरायला 4 व्हीलर्स आहेत, ड्रायव्हर्स सहित. ठीक आहे. अशी प्रचंड प्रॉपर्टी आहे त्यांची. म्हणजे सर्वसाधारण जो व्यवसायाचा जो टर्नओव्हर आहे वर्षाचा, तो 100-200 कोटीच्या पण पुढे असेल. ठीक आहे. मुलाचं झालंय शिक्षण किती, MBA झालं, तो बीकॉम MBA. आता व्यवसाय आहे म्हटल्यानंतर MBA मध्येच, मार्केटिंगमध्ये किंवा बिझनेसमध्येच तो MBA करणार ना. बरोबर. तर मुलाचं शिक्षण MBA झालं. काय मुलाचे पालक माझ्याकडे नोंद करायला आले. मुलगा सुद्धा आलेला होता आपल्या ऑफिसमध्ये ईश्वरपूरच्या. तर मी त्यांच्याशी बोलत होतो. मग त्यांनी आम्हाला अपेक्षा सांगितलं की बाबा आम्हाला आपल्या नातेसंबंधात जुळणारं मुलगी मुलाला शोभेल अशी असावी, बाकी काय फार अपेक्षा आमच्या नाही आहेत. ठीक आहे. मग मी काय केलं, आपल्या जवळचीच एक मुलगी जे आमच्या रोज संपर्कात आहे, मग मी त्यांना फोन केला की सर तुम्हाला वेळ असेल तर थोडंसं ऑफिसला या. ठीक आहे म्हणले, येतो ऑफिसला. आता ती मुलगी झालेली आहे पोस्ट ग्रॅज्युएट, म्हणजे MTech काहीतरी तिचं शिक्षण असावं. ठीक आहे म्हटलं. ते सर आले बोलवल्यानंतर. मी त्यांना ओळख करून दिली, मुलगा दाखवला, मुलाच्या आईवडिलांची ओळख करून दिली, त्यांचे नातेसंबंध कसे कसे जुळत आहेत हे सुद्धा मी पहिल्या टप्प्यात त्यांना सांगितलं. मग मुलीच्या पालकांनी मुलाला थोडेसे प्रश्न विचारायला चालू केलं. ॲक्च्युली प्रश्न विचारायला चालू केलं त्यावेळेला एकच प्रश्न त्यांनी काय विचारला की तुमचं शिक्षण काय. मुलगा म्हटला माझं बीकॉम MBA झालं. थोडंसं मला वाटलं की हां, मुलीच्या पालकांना ते थोडंसं, वडिलांना ते थोडंसं आवडलं नाही. तर त्यांनी पटकन सांगायला चालू केलं. तिथंच त्या पाहुण्यांच्या समोरच म्हटले ते की सर माझी मुलगी MTech झालेली आहे, सगळं शिक्षण तिचं कॉन्व्हेंटमध्ये झालेलं आहे, तर ती अमुक अमुक ह्याच्यामध्ये जॉब पण केलेला आहे तिनं, आता सुद्धा मोठ्या पुण्यातल्या एका कंपनीमध्ये ती जॉब करते. ठीक आहे. मग माझं शिक्षण असं असं आहे, मी अमुक अमुक ठिकाणी काम करतोय, माझ्या बायकोचं शिक्षण असं असं MSc BEd आहे, BSc BEd आहे, काहीतरी, म्हणजे वेल एज्युकेटेड फॅमिली आहे ते. त्यांचा सांगण्याचा उद्देश काय होता की तुमच्यापेक्षा आम्ही जास्त शिकलोय. बरोबर. ठीक आहे. आता इथं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये त्यांचे एम्प्लॉईज MTech झालेले आहेत, त्यांचे एम्प्लॉईज BTech झालेले आहेत, त्यांच्याकडे BTech MBA झालेले असे भरमसाठ मुलं कामाला आहेत. भरमसाठ म्हणण्यापेक्षा 8-9 हजार मुलं त्यांच्याकडे कामाला आहेत. 8-9 हजार. ठीक आहे. मग मुलांना मॅनेजमेंटसाठी MBA केलंय. आता जर तुम्ही त्याची शिक्षणावरून जर त्याची किंमत करत असाल, ज्याचं उत्पन्न कोटीत आहे महिन्याला, मुलगी तुमची मिळवते 40,000, ती 40 वर जाईल, पुन्हा 40 लाखाचं पॅकेज सुद्धा तिला होऊ दे, मला त्याच्याशी पण नाही अवघड. पण ते प्रॉपर पुण्यामध्ये राहतायत. मुलीला त्यांनी अजिबात अडवलेलं नाही की तू जॉब करू नकोस, उलट आपल्या 10 गाड्यातली कुठली पाहिजे ती गाडीची किल्ली तू घे, तू तुझ्या जॉबला जा. आता इथंपर्यंत जर सवलती असतील तर तिथं त्या वडिलांनी ऍडजस्ट करायला पाहिजे का नको? बरोबर. करायला पाहिजे ना. का तर तुमचे नातेसंबंध जुळत आहेत, गुण जुळत आहेत, मुलगा मुलगीच्या वयामध्ये पण अंतर जास्त नाहीये, जोडा पण चांगला शोभतोय. मग तुम्ही शिक्षणाची अपेक्षा इथं ठेवणं कितपत योग्य आहे? ठीक आहे. आता हे झालं एक उदाहरण. म्हणजेच काय, मला काय म्हणायचं आहे की तुम्ही शिक्षणावरनं त्या स्थळाची जी पात्रता आहे ती कधीच तपासू नका. मुलीचं शिक्षण होतंय कारण मुलींना आता तुम्ही शिकवताय, मुलींच्या शिक्षणाला खर्च थोडासा कमी येतो त्या तुलनेत, मुलांच्या तुलनेत, आणि मुली ह्या उपजत हुशारच असतात, त्याच्यामुळे ते शिकतात चांगलं. आम्ही म्हणत नाही की मुली भरपूर हुशार असतात. मुली, आता जर आपण 10वी-12वीचं जरी तुम्ही स्कोरून बघितलं बोर्डाचं, तर तिथं मुलीच अव्वल आहेत. मग याचा अर्थ मुलाचे हे कमी होते का तिथं? मुलाचं जे पात्रता आहे ती कमी होते का? बरं, तुम्ही त्या स्थळापर्यंत न पोचता तुम्ही नुसतं शिक्षण कमी आहे म्हणून ते स्थळ नाकारणं कितपत योग्य आहे? ठीक आहे. हे झालं एक उदाहरण. आता दुसरं उदाहरण मला एक तुम्हाला काय सांगायचं आहे, तर काय होतं की आता आणखीन एक उदाहरण म्हणजे एक BSc BEd झालेली मुलगी आहे, चांगली शिकलेली मुलगी आहे, मुलगा BA झालाय. ठीक आहे. पण मुलगा पण तो व्यावसायिक आहे, चांगलं स्थळ आहे, अगदी आम्ही पारखलेलं निवडलेलं स्थळ, अतिशय चांगलं स्थळ. मग झालं काय की मुलीच्या पालकांना आम्ही बायोडाटा दिला, त्यांना ही सगळी माहिती दिली.
ते म्हटले सुद्धा "अहो, फार मोठं स्थळ आहे, आम्हाला ते झेपणार किंवा नाही." नाही म्हटले, त्यांना फक्त मुलगी चांगली आणि माणसं चांगली हवी आहेत. तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही फक्त बघायला या. ठीक आहे. मग त्यांनी ते स्थळ मुलीला दाखवलं, तर मुलीचं उत्तर आलं की "पप्पा, मी BSc BEd झाली. आता ती एवढी मोठी पार्टी आहे तर ते मला जॉब नाहीत करून देणार." आणि आहेच त्यांची अपेक्षा की बाबा घरचं सगळं चांगलं आहे आणि आम्ही काही जॉबला मुलीला पाठवणार नाही. घरात काय करायचं आहे किंवा तुम्हाला झाडलोट करायची आहे किंवा काय करायचं असाही विषय नाही. का तर अगदी दोन्ही भांडे स्वयंपाकासाठी सुद्धा त्यांच्याकडं कामगार आहेत. बरोबर. पण मुलीचं म्हणणं काय, मी शिकले तर मी जॉब करणारच. थोडंसं मुलींनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की बाबा आपण आता जॉब करणार आहे तर कशासाठी, आपण ज्याच्यासोबत लग्न करणार आहे ते आपलं जे कुटुंब आहे ते चांगल्या पद्धतीने पुढे सर्व्हाइव्ह करावं याच्यासाठीच जॉब करणार ना तुम्ही. बरोबर. ठीक आहे ना. तर नाही की नाही मी जॉब करणारच, ही जी असते अपेक्षा की नाही मला हे करायचंच आहे, मला ते करायचंच आहे, तर तिथं थोडंसं ते मुलींनी ऍडजस्टमेंट केली पाहिजे, मुलीच्या पालकांनी सुद्धा ऍडजस्ट केलं पाहिजे की बाबा जॉब आपण करतो कशासाठी, 4 पैसे मिळवण्यासाठी जॉब करतो ना. हा छंद म्हणून तुला करायचा आहे तर एखादा व्यवसाय तू कर, ट्युशन घेऊ शकतेस ना तू घर बसल्या. बरोबर. BSc BEd तू ट्युशन घे, मुलांच्या छोट्या मुलांच्या ट्युशन घेऊ शकतेस. तुझा छंद जोपण्यासाठी बरेचसेच असे पर्याय आहेत. त्याच्यासाठी जॉब हा नाही ना पर्याय ठरू शकत. तर इथं पण मुलींच्या पालकांनी काही गोष्टी ऍडजस्ट केल्या पाहिजेत. आता तिसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एक स्थळ आता आपल्या जवळच आहे. मुलगी छान आहे, दिसायला सुंदर मुलगी आहे, शिकलेली आहे, जॉब करते. तर तिचं म्हणणं की मला मुलाला पगार किंवा बाकीच्या कुठल्या गोष्टींची अपेक्षाच नाही आहे, मला फक्त मुलगा मला शोभेसा पाहिजे. ठीक आहे. मग आम्ही काय करतोय, छान दिसणारा मुलगा आपल्या परिसरातला तिला बायोडाटा पाठवला जातो. आई मुलीला बायोडाटा पाठवते, दाखवते, मुलगी त्याला रिजेक्ट करते. आम्ही म्हणतोय की अहो मॅडम, मुलगा आम्ही बघितलेला आहे, खरोखर मुलगा छान आहे, तुम्ही किमान एकदा बघा तर. नाही, मुलगी नको म्हणते, तिला मुलगा पसंत पडला नाही. तर मुलगा पसंत पडला नाही हे तुम्ही कशावरून ठरवलं? हम्म, हम्म. तर नाही, ते फोटोवरनं. तर मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की 2-2, 3-3 वर्षाचे जुने फोटो असतात आणि काही लोकांचा असतो की फोटोजेनिक चेहराच नसतो. होय. प्रत्यक्ष तर मुलगा फार छान दिसतो पण त्याचा फोटोच छान येत नाही. तो मग हे मुलीच्या पालकांना किंवा मुलीला, हे पालकांनी मुलीला समजावून सांगितलं बा अगं बिन बघता तू कसं स्थळ नाकारतेस, तू बघ ना, मुलगा बघ प्रत्यक्ष, त्याच्यासोबत बोल. पण नुसता देखणा मुलगा आहे म्हणून चालणार आहे का आपल्याला? तो मुलगा व्यसनी आहे, निर्व्यसनी आहे किंवा बाबा त्याचे उद्देश वेगळे आहेत किंवा तो तुला कशा पद्धतीने सांभाळून घेणार आहे, या गोष्टींकडे लक्ष नाहीच आहे. म्हणजेच काय, अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा मुलींनी कमीच केल्या पाहिजेत. जर कमी केलं तर तिथपर्यंत आणि त्यांना योग्य जोडीदार मिळू. कारण शेवटी कसं असतं बघा, निसर्ग सुद्धा या गोष्टी बघत असतो. होय. तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता तर ती वास्तू सुद्धा सारखं तथास्तू म्हणतच असते. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तुम्ही नकार, तुमच्या घरामध्ये सारखं त्या प्रत्येक स्थळाबद्दल जर तुम्ही नकार करत असाल तर ते तथास्तूच म्हणणार आहे वास्तू. आणि ती तथास्तू जशी जशी तथास्तू म्हणत जाईल तसं तुम्हाला मग ते लांबत जातं. मग कुठलं स्थळ पसंत पडणं न पडणं ह्या गोष्टी ज्या येतात हे त्यातूनच येतात. सगळ्यात मेन मुद्दा जो आहे ते प्रत्येकानं आलेलं स्थळ व्यवस्थित अभ्यास करणं, त्या स्थळाचा जी माहिती आपल्याला नाही आहे ती माहिती विचारणं आणि त्या स्थळापर्यंत पोहोचणं. कारण बरीचशी स्थळं अशी आहेत जे बायोडाट्यावर काहीही लिहित नाहीत, फक्त शिक्षण लिहितात, कुठेतरी छोटा मोठा लिहायचं, शेती किती आहे हे लिहित नाहीत. बरीचशीच असे जे कोट्याधीश पार्ट्या, फार मोठ्या पार्ट्या आहेत, फार मुलं चांगली, निर्व्यसनी, सुसंस्कृत, अगदी म्हणजे जे आपण म्हणतो ना की उद्योजक जे असतात, फार मुलं चांगली, पण ती बायोडाट्यावर काहीच लिहित नाही. बरोबर. एक 2-4 नातेवाईक लिहायचे, शिक्षण लिहायचं आणि कुठेतरी एक जॉब. मग हे कळत नाही आपल्याला की नाही अरे काय आहे याचं, कुठेतरी जातोय, जॉब करतोय. ऍक्च्युली आता माझ्याकडे एक तसं स्थळ होतं पूर्वी, त्याला 9 लाखाचं पॅकेज, कॉम्प्युटर इंजिनियर मुलगा, अतिशय दिसायला देखणा मुलगा. आणि मग आम्ही ते स्थळ मुलींना पाठवलं की मुली म्हणायच्या सर मला पॅकेज 15 लाखाचं आहे. पोराला अगं दिदे तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे, तू पण स्विच केल्यावरच तुझा पगार वाढला, तो पण स्विच करणारच आहे ना, स्विच केल्यावर त्याचाही पगार वाढणार आहे. पर प्लस पॉईंट आपल्याला पुण्यामध्ये त्याचा फ्लॅट आहे. बरोबर.
नाही सर मग दुसरं स्थळ बघूया. आणि झालं काय की ऍक्च्युली त्या पोराला होतं 30-35 लाख रुपयाचं पॅकेज, पण वडिलांनी मुलाच्या पॅकेज टाकलं नव्हतं, 9च लाखाचं पॅकेज. म्हणजेच काय, मुलाला अपेक्षा काय होती की माझ्याकडे बघून किंवा मला बघून पसंत करावं मुलगीनं, माझं पॅकेज बघून मुलगीनं माझ्याजवळ यायचं नाही. आणि झालं तसंच. 14-15 लाखाचं पॅकेज आम्ही नंतर बदललं बायोडाटावर. लगेच ज्या मुलींनी रिजेक्ट केलं होतं त्या मुलाला, त्यांनी परस्पर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करायला चालू केलं. म्हणजेच काय की तुम्ही बघताय काय, पॅकेज बघून जे लग्न केलं जातं आज, त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढायचं पण ते पण एक कारण आहे की पॅकेज बघून लग्न करायचं, नंतर त्याला कुठेतरी काढून टाकलं जातात. आय टी कंपन्यांमध्ये बघतायच तुम्ही, बरोबर. लाखो मुलं काढून टाकली जायला लागल्यात. आणि ते दबावाखाली आहेत की डिप्रेशनमध्ये आहेत की आज आपल्याला काढून टाकलं जातंय का उद्या आपल्याला लेटर येते. तरी पण मुली म्हणतात की नाही, मला कॉम्प्युटर इंजिनियरच पोरगा पाहिजे. आणि आता मुलींनी आणि मुलांनी जे इंजिनियर आहेत, म्हणजे कॉम्प्युटर इंजिनियर, त्यांना तर माझी रिक्वेस्ट राहील की जर तू बाबा कॉम्प्युटर इंजिनियर असेल तर त्याच फील्डमधली मुलगी करू नको, दुसऱ्या फील्डमधली शोध. आणि मुलीनं सुद्धा जर ती कॉम्प्युटर इंजिनियर, भले त्या पोराला पगार कमी असू दे, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर आहे, पण जॉब करतोय, अशी मुलं तुम्ही निवडा. का तर एकाचा जॉब गेला तर दुसऱ्याचा तरी राहील ना शाबूत. आणि ही परिस्थिती येणार आहे रोहित सर, कारण आता बघतोय आपण ह्या 2030 नंतर ही परिस्थिती 100% येणार आहे. आय टी वाल्यांचे जॉब जाणार आहेत. आणि जे हुशार आहेत मुलं, ज्यांना माहिती आहे, ते आतापासूनच वेगवेगळे पॅटर्न शोधत आहेत. फक्त ते कळून देत नाहीत की बाबा हां, मी थोडंसं एक वेगळा अँगल शोधतोय, किंवा मी व्यवसायाकडे वळतोय, किंवा मी शेतीकडे वळतोय, किंवा कुठं वळतोय, हे सांगत नाही. त्याच्यासाठी ज्या अपेक्षा ज्या चालू आहेत आता की मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, तर तसं न करता आपल्याला अनुरूप आपली घरची परिस्थिती काय आहे, आपलं शिक्षण काय आहे, त्याला अनुरूप. आणि समजा चांगलं स्थळ असेल तर तिथं तुमचं शिक्षण मॅटरच करत नाही. बरं, तुम्हाला पुढच्या पार्टीनं काय शिक्षण जॉब करायला अडवलंय का? नाही अडवलेलं, बिंदास करा. कारण त्यांच्याही मला घरामध्ये मुले आहेतच ना ज्या जॉब करतायत. ते लोकांना काय वाटतं की नाही बाबा, आपल्याला जॉब करून देणार नाहीत, मग आपल्याला घरी बसवतील. तर असं काही नाही. जिथं घरी बसवणार आहे ते आधी सांगतात की नाही आम्ही जॉब करून देणार. पण जिथं जॉब करून देणार आहे म्हणून सांगितलं तर तिथे 100% जॉबला लावलं जातच. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणूनच म्हणतोय की मी वारंवार की तुम्ही स्थळ बघायला प्रत्यक्ष जा. प्रत्यक्ष बघितल्यानंतर तुम्हाला निर्णय घेण्यासाठी जी तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की हा बाबा हे स्थळ आपल्याला चालू शकतं आणि आपण पुढे जाऊया, तर याच्यामध्ये थोडंसं धाडस वाढेल. बरोबर. आता पुढचा आणि माझा शेवटचा प्रश्न आहे, मुलगा जेव्हा मुलीला भेटतो, त्या मुलगी जेव्हा मुलाला भेटते, थोडक्यात मला सांगायचं आहे काय प्रश्न विचारले पाहिजे सुरुवातीला? आता शेवटी कसं होतं की मुलं आता माझ्यापेक्षाही आता शिकलेली मुलं आहेत ना भरपूर. एमटेक झालं, कोण बीटेक झालं, कोण पण काही मला सर अजून एक शास्त्रज्ञ. तुम्हाला विचारायचं आहे. हम्म. आता काय विचारतात हा एक प्रश्न आहेच, पण ऍक्च्युली सुरुवातीला मी स्वतः बऱ्याच वेळा घेतलेला अनुभव आहे, मुलगा कसा आहे ह्याच्याकडे 100% दुर्लक्ष केलं जातं. मुलगा काय कमवतोय, त्याचा बॅकग्राऊंड काय, ह्याच्याकडे पहिले लक्ष दिलं जातं. असं का? आता तो ट्रेंडच झालाय ना. तुला काय पाहिजे, मी तेच सांगतोय की तुला नेमकं काय पाहिजे किंवा लग्न कशासाठी करतात ही क्लॅरिटीच नाही. ही क्लॅरिटी नाहीच आहे. लग्न करायचं कारणच काय आहे हेच लोकांना माहिती नाहीये. स्ट्रगल जीवनात कुणाचे येत नाही. आज तुम्ही वेल सेटल स्थळ बघून दिलं, उद्या त्यांना काहीतरी आर्थिक टंचाई त्यांची झाली, त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली, मग तुम्ही त्यांना सोडून जाणार आहे का? बरोबर. नाहीच ना. त्याच्यामुळं तुम्ही काय बघायला पाहिजे की हा तो आर्थिक स्थिर आहे ना, कमवतोय ना, पण तो मला शोभून दिसतोय, तो माझ्यासाठी परफेक्ट आहे. तिथं त्याचं शिक्षण बघायची गरज नाही आपल्याला. का तर तो कमवतोय, त्याची फॅमिली बॅकग्राऊंड सगळी चांगली आहे, आपल्या नातेसंबंधात ते जुळतंय, बिंदास लग्न करायचं. आणि विचारायचं काय, तुम्ही जे म्हणताय की प्रश्न काय काय विचारले पाहिजे. विचारायचं? मुलीनं चांगली जर ती शिकलेली मुलगी असेल तर तिनं मुलाला हेच विचारायचं की बाबा तू मला कितपत सपोर्ट करू शकतोस. तुझे शिक्षण मी तुला विचारणार नाही, मला तू आवडलायस, बरोबर. ठीक आहे ना. तुझं शिक्षण मला करायची गरज नाही, तू काय करतोयस, तुझं आर्थिक स्थैर्य आहे ना, पोटापुरतं मिळवतोयस ना, बाद झालं. पण मला माझी काही अम्बिशन्स आहेत
मला काय वाटतं की बाबा हा मला थोडंसं जॉब करायचा आहे, मला तू देशील का परवानगी? म्हणजे समजूतदारपणा समजूतदारपणा पाहिजे दोघांच्या मध्ये. दोघांच्या मध्ये. आणि सॅक्रिफाईस हे करावेच लागतात कुठेही गेलं तरी. काही गोष्टी तुम्हाला ऍडजस्ट कराव्याच लागतात. काही ठिकाणी असं पण होतं की मुली सुरुवातीला म्हणतात की नाही मला जॉब करायचा आहे. आणि ऍक्च्युली ज्या वेळेला लग्न होतं आणि ज्या संसाराला ज्या वेळेला लागतात ती जॉब कर म्हटलं तरी करत नाही. नाही नको मी आहे व्यवस्थित. असंही होतं बऱ्याच ठिकाणी की जॉब. आणि अशा आहेत आमच्याकडे उदाहरणं. मुली एकदा मूलबाळ झालं एखादं की ते जॉब सरळ सरळ सोडून देतात. नाही मला ते नाही जमत, मी पोरांच्याकडे लक्ष देऊ का जॉब करू? बरोबर. आणि खूप खूप धन्यवाद इथं आल्याबद्दल आणि चर्चेसाठी संधी दिल्याबद्दल. आणि अनेक विषयांवरती आपण भविष्यात चर्चा करणारच आहोत. आणि पुढचा एपिसोड जो आपण तुमच्यासोबत प्लॅन करतोय तो म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या संदर्भात. तो नक्कीच लवकरच येईल.